शहराच्या तिथे आहोत आणि कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिथे सगळे हे रिक्षा स्टँड आहेत. इथे मला वाटतं सिंगल सिंगल जिथे जायचं आहे तिथलेच हे स्टँड आहेत. मात्र हा मुळातच लाल चौकीचा स्टँड आहे. मात्र इथे कॉम्प्लेक्स किंवा इतर ठिकाणी पण भरलेल्या रिक्षा फार असतात. आता समजा पहिली रिक्षा आहे, पहिली रिक्षा कॉम्प्लेक्सला भरलेली आहे आणि त्यामध्ये माणसं कमी आहेत हा, आणि पाठीमागे लाल चौकी आहे. लाल चौकीमध्ये पूर्ण 4-5 रिक्षा भरलेल्या आहेत, सीट भरलेल्या आहेत. मात्र पहिली कॉम्प्लेक्सला जाणारी रिक्षा भरलेली नसल्या कारणाने इथे एवढा उन्हातानामध्ये इथे बाकीच्या रिक्षा थांबवल्या जातात. बरं, एवढा मुजोरपणा आहे इथे रिक्षा चालकांचा की आपण काही बोलायला गेलो की ते आपल्यालाच पुन्हा उलटवर करतात. अतिशय वाईट परिस्थिती आहे. जसं म्हणतात ना की कल्याण स्मार्ट सिटी म्हणून प्रोग्रेस करते, पण अजिबात हे मला वाटत नाही पुढच्या 100 वर्षात जर अशी परिस्थिती राहिली तर हे शक्य होईल. अतिशय घाणेरडी परिस्थिती आहे. स्टेशन बाहेर एवढं बकाल वातावरण आहे की तुम्ही पाहू शकत नाही. इथे 2 मिनिटं तुम्ही उभी राहू शकत नाही. रिक्षावाल्यांची फार मनमानी आहे. भिवंडीला जाणारे ते रिक्षावाले आहेत ते इथे पण तुम्हाला पसरलेले दिसतील, अक्षरशः पसरलेले. त्यानंतर पाठीमागचं जिथे रिझर्वेशन सेंटर आहे तिथे सुद्धा भिवंडीला जाणाऱ्या रिक्षा मोठ्या प्रमाणात असतात. कुठूनही कोणीही येत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांना त्रास होतोय. नागरिक जर रिक्षासाठी वाट पाहत असेल तर हॉर्न वाजवण्याची तसदी सुद्धा काही रिक्षावाले घेत नाहीयेत. मुळातच रिक्षावाल्यांची ही सगळी अरेरावी का आहे? सगळ्याच रिक्षावाल्यांविषयी नाही बोलत आहे मी, काही रिक्षावाले आहेत. समजा इथून आपल्याला जायचं आहे पार नाका किंवा दूध नाका, फार फार तर 10 मिनिटाचं अंतर असेल, मात्र तिथे जायला सुद्धा 80-100 रुपये किंवा मग 120 रुपये सुद्धा सांगतात. आणि इथून जर तुम्ही एवढ्याशा ह्याला जर तुम्ही 80 रुपये 100 रुपये घेत असाल, कारण मीटर पद्धतच नाही आहे इथे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे समस्या आहेत. नागरिक अक्षरशः त्रासलेले आहेत. परिवहन सेवा इथे व्यवस्थित नाही आहे. जो तुम्ही मॅडमनी जो मुद्दा घेतलाय, जो कॉम्प्लेक्स वाल्यांमुळे लोकांना लाल चौकीला जाणाऱ्यांना त्रास होतो, तर पोलिसांना मला एवढं सांगायचं ट्रॅफिक वाहतूक विभागाला की त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी. जे सगळ्यांवरती कारवाई करून जमणार नाहीये. तुम्हाला कारवाई करायची तर तुम्हाला मी दाखवतो आता की कॉम्प्लेक्सच्या गाड्या कशा बाहेर लागलेल्या असतात विदाऊट परमिशन. त्यांना काही लिगल स्टँड नाहीये. त्यांना जर स्टँड द्यायचं असेल तर कुठेतरी दुसरीकडे द्या स्टँडना स्टँड, नाहीतर इथेच मिक्स मध्ये करा. मागच्या स्टँडला सुद्धा एका लाईन मध्ये 3-3 लाईनी बसवलेल्या आहेत. जो मेन स्टँड आहे कल्याणचा, योगी धामला, संदीप हॉटेलला आणि आरटीओला, ह्या 3 लाईनी एकत्र एका लाईनीमध्ये जर ऍडजस्ट होऊ शकतात तर लाल चौकीमध्ये सुद्धा कॉम्प्लेक्स ऍडजस्ट करा. कशाला रिक्षावाले बाहेर थांबतील? खूप अशा विविध गोष्टी आहेत ज्यामुळे स्टेशनला नागरिकांना त्रास होतो. जसं की पान टपरीवाले झाले, सरबतवाले झाले, ज्यांच्या हातगाड्या लागल्या आणि अनाधिकृत हातगाड्या लागल्या त्या हटवा तुम्ही. जेवढ्या गाड्या वाढल्या जातात कल्याण स्टेशनला, आधीच ओपन परमिट करून ठेवले होते त्यामुळे रिक्षा वाढल्यात आणि आता स्टँड होते तेवढेच मोजके राहिलेले. तरी इथे आपण आता कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत. आपण पाहिलं की केवढा मोठा इथे कर्कश आवाज आहे आणि इकडून तिकडून कुठूनही रिक्षा येत आहेत. रिक्षा स्टँड आहे त्यावर रिक्षा लागलेल्या पाहायला मिळतील. मात्र पाहायला गेलं तर एकूणच परिस्थिती जर इथे अतिशय घाणेरडी आहे आणि लोकांना याचा त्रास होतोय. काही रिक्षावाल्यांना पण याचा त्रास होतो, कारण तसं यांनी सांगितलं काकांनी की ज्या भिवंडीच्या रिक्षा आहेत त्या रिझर्वेशनच्या तिथे पण त्या काउंटरच्या बाहेर पण तिकडे लागतात, पुढे बस स्टँडला पण लागतात, इथे पण लागतात. कुठलंही नियोजन नाही आहे. मग आरटीओ विभाग याबाबत काय करतंय हा एक प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे. कारण ही सगळी भूमिका जी आहे ही वाहतूक विभागाने याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.